बातमी उद्यापासून जालना मुंबई मार्गावर वंदे भारत धावणार आहे आणि वंदे भारत रेल्वेच्या उद्घाटनाला खासदार इम्तियाज जलील यांना निमंत्रण देण्यात आलं नाहीये। त्यामुळे एमआयएम कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर कार्यकर्त्यांनी राडा घातला, घोषणाबाजीसह ठिय्या आंदोलन करण्यात येते। तर मी उद्या माझा दणका दाखवणार असं जलील यांनी रेल्वे मंत्र्यांना इशारा दिलाय आणि आमंत्रण पत्रिकेत जलील यांचं नाव नसल्यानं जलील भडकले असल्याचं पाहायला मिळतंय। सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार असा इशारा जलील यांनी दिला। तर या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। उद्यापासून जालना मुंबई मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे। मात्र वंदे भारत रेल्वेच्या उद्घाटनाला खासदार इम्तियाज जलील यांना निमंत्रण देण्यात आलं नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला, घोषणाबाजीसह ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर मी उद्या माझा दणका दाखवणार असा इशारा जलील यांनी रेल्वे मंत्र्यांना दिलाय। आमंत्रण पत्रिकेमध्ये जलील यांचं नाव नसल्यानं आक्रमक झालेले आहेत आणि सुरुवात तुम्ही केली, त्यामुळे शेवट मी करणार असा इशारा त्यांनी दिलाय। आतापर्यंत मला त्याचा निमंत्रण पत्रिका मिळालेली नाही। त्यांनी ऑनलाइन माझ्या पीएला एक निमंत्रण पत्रिका पाठवली। ते निमंत्रण पत्रिका बघितल्यानंतर माझा जे आक्षेप आहे त्याच्या बाबतीत परभणीचे खासदार संजय जाधव यांचं नाव पत्रिकेमध्ये टाकतं, मग औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलीलची तुम्हाला एलर्जी काय आहे? तुम्ही ज्या प्रकारे हे राजनीती करतो, मग मी माझा दणका काय आहे ते तुम्हाला उद्या रेल्वे स्टेशनला दाखवणार आहे। संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, आपण पाहतोय उद्या वंदे भारत रेल्वेचं उद्घाटन होणार आहे, मात्र याला खासदार इम्तियाज जलील यांना निमंत्रण देण्यात आलं नाही आणि एमआयएमचे कार्यकर्ते असतील किंवा जलील असतील आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। हे बघा, बरेच दिवसानंतर मराठवाड्यामध्ये चांगल्या पद्धतीची कामं रेल्वेची होत आहेत, चांगल्या ट्रेन येत आहेत, मात्र या राजकारणाच्या किनाऱ्यामुळं त्याला कुठंतरी गालबोट लागतंय। निश्चितपणे इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत, त्यांना निमंत्रण दिलं नाही, त्यांना निमंत्रण पोहोचलं नाही किंवा त्यांचं निमंत्रण पत्रिकेवर नाव नाही, यामुळे इम्तियाज जलील प्रचंड संतापलेले आहेत। आपण आताच ऐकलं की त्यांनी त्या पद्धतीने एक रेल्वे विभागाला एक इशारा दिलेला आहे। मात्र आता त्यांचे कार्यकर्ते रेल्वे स्टेशनवर आलेले आहेत। मी सुद्धा रेल्वे स्टेशनवर आहे। जवळपास 1 तास झालं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एमआयएमचे कार्यकर्ते पदाधिकारी घोषणाबाजी करतायत या ठिकाणी आणि जे कोणी मोठे अधिकारी आहेत डीआरएम या ठिकाणी आलेले आहेत नांदेड विभागाचे, त्यांनी येऊन भेटावा अशा पद्धतीचा त्यांचा या ठिकाणी आग्रह आहे आणि जवळपास तासभर झालं एमआयएमचे कार्यकर्ते या ठिकाणी राडा करतायत, गोंधळ घालतायत, घोषणाबाजी करतायत। एकंदरीतच आता रेल्वे प्रशासन या चुकीवर किंवा या गोष्टीवर कशा पद्धतीने रिॲक्ट करतं, कारण कुणीतरी मोठा अधिकारी या ठिकाणी येऊन आमच्याशी बोलला पाहिजे आणि त्यांनी या सगळ्या गोष्टींची सारवासारव केली पाहिजे अशी मागणी एमआयएमच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी आहे। तासगाव झालं मात्र अजून कुठलाही अधिकारी या ठिकाणी आलेला नाहीये, मात्र कार्यकर्ते सुद्धा जिद्दीला पेटलेले आहेत की या ठिकाणी येऊन आमचं समाधान करावं। बघू आता यामध्ये काय नेमकं तोडगा या ठिकाणी येतो। मात्र उद्या वंदे भारत जी आहे ट्रेन जालनाहून मुंबईला निघणार आहे, त्याची मोठी तयारी आहे, लोकांमध्ये उत्सुकता आहे। मराठवाड्यामध्ये पहिली ही वंदे भारत ट्रेन सुरू होते, लोकांना उत्सुकता आहे, आनंदाचं वातावरण, मात्र कुठेतरी राजकारणामुळे या सगळ्या गोष्टींना थोडंसं गालबोट लागतंय। बरं सिद्धार्थ, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।